निकम पार्कातील रस्त्याचं काम अर्धवट, नेमकं काय आहे प्रकरण? देवकर पाणंद रस्त्याच्या दुरावस्थेवर ठाकरे गटाचे झळकले बॅनर। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील देवकर पाणंद येथील निकम पार्क परिसरातील खराब रस्त्यांमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याचं काम संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं हे काम अर्धवट सोडलं असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती। या पार्श्वभूमीवर या रस्त्याच्या कामांसंदर्भात परिसरात ठाकरे गटाकडून बॅनर लावण्यात आला। तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा करून रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। 1,65,00,000 रुपये निधी देवकर पाणंद चौक पासून ते साईबाबा मंदिर काढण्याच्या खाली असे बजेट मंजूर झाले। बजेटचं स्वरूप कसं आहे? डांबरीकरण। स्थानिक लोकांनी डांबरीकरणापेक्षा जर ह्या ठिकाणी जर पाणी साचत असेल या स्पॉटला पाणी साचून रस्ता पार होतो, कॉन्क्रीट सजेस्ट केलं, विषय चांगला आहे। कॉन्ट्रॅक्टरने काय केलं, त्या सिमेंट मध्ये माती मिक्स एका दिवसात सिमेंटचा रस्ता वाहून गेला। वस्तुस्थिती इथं जनतेला विचारू शकतो। सहज जाताना मी पहिल्यांदा लक्षात आलं, रस्ता जर असा निकृष्ट दर्जाचा होत असेल आणि जर कॉन्ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेच्या अधिकारी तर संगनमताने करत असत, कॉन्ट्रॅक्टरना मी फोन केला म्हणजे याची मंजुरी आहे का, तर मंजुरीच नाही। वस्तुस्थिती अशी आहे, कॉन्क्रीट रस्ता करण्याची मंजुरी नाही। म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काय करणार होते, या रस्त्याला आणखीन 50,00,000 रुपये वाढवून घ्यायचे, म्हणजे 50,00,000 गेले ना पुन्हा, त्यापेक्षा तुम्ही सुरुवातीची मंजुरी का केली नाही, हा माझा मूळ मुद्दा होता। आता महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर माझी एक बैठक राहील, त्यांना मी स्पष्ट सांगितलं, रस्त्यामध्ये माप होता कामा नये। रस्ता हा दर्जेदार झाला पाहिजे, कॉन्क्रीटचा खराच दर्जेदार पाहिजे। तिथून पुढे तुम्ही जर डांबरीकरण करणार असाल तर डांबरीकरणाची त्या तिथली चांगली गडी, चांगलं डांबर असावं, जेणेकरून 1,65,00,000 रुपये निधीमध्ये जे इस्टिमेटला अटेम्प्ट ठरलेले ते अटेम्प्ट ओरिजिनल हवे, अन्यथा आम्ही दुसऱ्यांदा रस्ता तुम्हाला करण्यास भाग पडतो। याचं कारण जनतेनं समजावून घ्यावं। 100 कोटी रुपये निधी मी आणला असे भीष्म प्रतिज्ञाने वल्गना करतो राजेश शिरसाट। 100 कोटीच्या रस्त्याचा चुरा झालाय, चुराने चालत आहे। म्हणजे याचा अर्थ कॉन्ट्रॅक्टर शिकवत आहेत त्या लोकांनी हा रस्ता चांगला केला नव्हता। अक्षरशः 100 कोटी रुपये पाण्यासारखे रस्ता हा पाण्यासारखा वाहून द्या, आणि हा रस्ता पाण्यासारखा वाहून जाऊ नये यासाठी माझी धडपड सुरू आहे। स्थानिक जनतेनं माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, हा रस्ता पारदर्शक आणि दर्जेदार करून घेणार, त्याच वेळी आम्ही शिवसेनेतर्फे शांत बनतो। कॉन्ट्रॅक्टरने स्पीड मध्ये हा रस्ता करायचा असेल तर असेल 1 4 महिने, 2 महिने, 6 महिने, ठीक आहे, मला पद्धत माहिती नाही, पण रस्ता चांगला झाला पाहिजे की नको, रस्ता दर्जेदार हवा की नको। जर रस्ता चांगला नसेल पण आम्ही रस्ता केला असं दाखवायचं आणि पुढच्या पावसाच्या आज जर रस्ता पास झाला तर याला जबाबदार कोण? कॉन्ट्रॅक्टर, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। 100 कोटीच्या रस्त्यामध्ये असेच कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांच्यामुळे दर्जेदार रस्ता झाला नाही। कोल्हापूर अक्षरशः खड्डेयुक्त झाले, खड्डेमुक्त झालेलं नाही, खड्डेयुक्त कोल्हापूर आहे। आपल्या कोल्हापूरची भाषा बदलली। भाविक आता येतात नवदुर्गेच्या दर्शनासाठी, महालक्ष्मीच्या दर्शनाला, हा तिची वाईट परिस्थिती आहे। कोल्हापुरात असे चांगले रस्ते फक्त 30% असेल, 70% कोल्हापूर खड्ड्याने युक्त आहे। त्यामुळे दर्जेदार रस्ता जर होणार नसेल तर माझी विनंती राहील आपल्या त्या माध्यमातून, तोपर्यंत दर्जेदार रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।